आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। बुरखा घालून परीक्षा केंद्रात परीक्षार्थींना प्रवेश नको, मंत्री नितेश राणेंचं शिक्षण मंत्री दादा भुसेंना पत्र। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या धर्तीवर लिहिलं पत्र। प्रत्येकाला शिक्षणाचा आणि परीक्षा देण्याचा अधिकार, गंदगी की मुंह नहीं लगते, बुरख्यावरून नितेश राणेंनी केलेल्या मागणीनंतर आदित्य ठाकरेंची टीका। नितेश राणे जाती धर्मात वाद करणारी व्यक्ती। नितेश राणेंना सवा रमजानमध्ये पाहुणचार जोडताना सर्वांनी पाहिलेलं आहे। विनायक राऊतांची नितेश राणेंवर टीका। दुसऱ्या राज्याशी तुलना करून सुळेंनी राज्याची बदनामी करू नये। एक दिवस सुळेही सरकारचं कौतुक करतील, बावनकुळेंचा टोला। तर 50 दिवसापासून राज्याची बदनामी कोण करतंय पहा, सुळेंचं प्रत्युत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून 3 दिवस दिल्लीत प्रचार दौऱ्यावर। दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी फडणवीस भाजपचे स्टार प्रचारक असणार। मनसेचा उद्या मुंबईत राज्यस्तरीय मेळावा। आगामी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या वाटचालीबाबत मार्गदर्शन करणार। राज ठाकरे मोठे निर्णय घेण्याची शक्यता। शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी 4 संशयित आरोपी एलसीबीच्या ताब्यात। संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलीस सूत्रांची माहिती। काही तासातच अपहरण प्रकरण उघड होण्याची शक्यता। ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना सज्जड दम। या बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी अनुपस्थित। यापुढे अधिकारी अनुपस्थित राहिल्यास कारवाईचा शिंदेंचा इशारा। प्रत्येक आठवड्यात गावांना भेटी द्या। जिल्हाधिकाऱ्यांनी 1 दिवस तर तहसीलदारांनी 2 दिवस दौरा करावा। बावनकुळेंचे सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना आदेश।